गाय, बैल आणि म्हैस अशा 5 ते 6 पाळीव जनावरांच्या पाठीवर आणि शेपट्यांवर कोणीतरी ॲसिड टाकल्याची घटना मध्यनगर शहरातील बंगाली चौक परिसरात घडली। गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार झाल्याचा संशय आहे। महापालिकेला याची माहिती दिल्यानंतर या जनावरांना शुक्रवारी सकाळी इंजेक्शन्स देण्यात आली, तसेच ॲसिडमुळे झालेल्या जखमांवर स्प्रे फवारण्यात आला। दरम्यान या चौकात मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा अड्डा झाला असून त्याचा बंदोबस्त महापालिकेने करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे। आज बंगाल चौकी येथे खूप मोकाट जनावर आहेत आणि कोणीतरी अज्ञात माणसाने या जनावरांवर ॲसिड प्रयोग केलेला आहे। कमीत कमी 6 ते 7 जनावरांवर ॲसिड टाकण्यात आलेलं आहे। हे कृत्य चांगलं नाही। महापालिकेचे लोक येऊन त्यांना इंजेक्शन आणि स्प्रे मारून गेले, पण कुठलाही महापालिकेचा अधिकारी, कुठलाही त्यांचा माणूस हा मोकाट जनावरं इथून काढण्यासाठी आलेला नाही। बंगाल चौकातील परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांना शुक्रवारी सकाळी चौकातील मोकाट जनावरांच्या अंगावर जखमा दिसल्या। ॲसिडमुळे त्या झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महापालिकेला कळवले। मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्या जखमांवर स्प्रे फवारले, तसेच जनावरांना इंजेक्शन असे दिले। मात्र पकडायला पथक आल्याच्या भीतीने बहुतांश जनावरे सैरावैरा पळत होती, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने मनपाच्या पथकाला निघून जावं लागलं। या परिसरातील उमेश गिल्डा, गणेश चव्हाण, उमेश शेलार, नकुल चंदे, संजय कलानी आणि अन्य रहिवाशांनी बंगाल चौकातील मोकाट पाळीव जनावरे आणि मोकाट कुत्र्यांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजना मनपाने करण्याची गरज व्यक्त केली। भाकड गाई, बैल, वासरे, शेळ्या, म्हशी येथे दिवसभर असतात। प्राण्यांवर प्रेम व्यक्त करणारे भल्या सकाळीच येथे घास आणून टाकतात। अक्षरशः या दयाळू मंडळींची रांग येथे लागलेली असते, त्यामुळे रोज सकाळी तर 100च्या वर जनावरे या ठिकाणी असतात। नंतर ही जनावरे तेथेच रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीस अडथळा होतो। या जनावरांमुळे रस्ते अपघात होऊन काही जण जखमीही झाले आहेत, असे गिल्डा यांनी सांगितले। 40-50च्या वर मोकाट कुत्रीही या ठिकाणी असून रात्रीच्या वेळी त्यांचा कळप वाहनांच्या मागे लागतो आणि यामुळे अपघातही घडलेले आहेत। काहींना मोकाट कुत्र्यांनी चावेही घेतले आहेत, त्यामुळे येथील पाळीव जनावरे आणि मोकाट कुत्री महापालिकेने तातडीने पकडावीत अशी मागणीही गिल्डा यांनी केली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अमोल भांबरकर, अहमदनगर।